त्यांच्या चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा धाक दाखवून ते उपोषण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे त्यांना पुढे उचलून नेलं, पुढे पोलीस स्टेशनला नेलं. काय मला आज तर कळालं, त्या धुराचे नाकांडे सोडले. अरे अशी दडपशाही करण्यापेक्षा त्याला त्यांचे प्रश्न समजून घ्या ना, आणि त्या प्रश्नाला मार्ग काढा. ते स्वतःच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले का? आपल्या देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक दिवस बेरोजगार रस्त्यावर येणार आहे, माझे शेतकरी रस्त्यावर येणार आहे, या सगळ्या गोष्टी रस्त्यावर येणार आहे. आणि पाठिंबा आता मी गेल्यानंतर खांद्याला खांदा लावून बसणार आहे तिथं सुद्धा. दिल्लीत जे आंदोलन चालू आहे, समाजासाठी लढणाऱ्या ते वांगचुंग असो किंवा दिपके असो, या आमच्या तरुणांच्या बाबत काही मधल्या काळात पेपर फुटी असो, अनेक गोष्टींसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. आज 20-22 दिवस झाले उपोषण चालू आहे. सरकारने उपोषण सोडवण्यापेक्षा त्यांच्या चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा धाक दाखवून ते उपोषण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे त्यांना पुढे उचलून नेलं, पुढे पोलीस स्टेशनला नेलं. काय मला आज तर कळालं, त्या धुराचे नाकांडे सोडले. अरे अशी दडपशाही करण्यापेक्षा त्याला त्यांचे प्रश्न समजून घ्या ना, आणि त्या प्रश्नाला मार्ग काढा. ते स्वतःच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले का? ते स्वतःसाठी आंदोलनाला बसले का? सर्वसामान्य लोकांच्या साठी ते जर प्रश्न मांडण्यासाठी जर तुमच्याकडून ज्या चुका होत्या त्या चुकाच्या संदर्भात ते उपोषण करतात, याचा अर्थ सरकारने तिथे गेलं पाहिजे. काय तुमचं अशाचे प्रश्न ना, ठीक आहे, यामध्ये सुधारणा करू, यामध्ये ज्या लोकांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा सहभाग होता त्यांच्यावर कारवाई करू, त्या मुलांचं नुकसान होऊन देणार नाही. आता ठीक आहे, त्यांचं वर्ष वायाला गेलं ते 1 वर्ष वाढून देऊ, असा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. पण मार्ग काढण्यापेक्षा दडपशाही. पण आपला एक न्यूटनचा नियम आहे, तुम्ही जास्त दाबलं ना ते जेवढ्या प्रेशरने उद्रेक होत असतो. तुम्ही किती दिवस दाबणार आहे? मध्ये नोएडाला एक आंदोलन बेरोजगार तरुणांनी आंदोलन केलं, ते दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन उपोषण चालू आहे, ते दाबण्याचा प्रयत्न जर वारंवार तुम्ही सरकारी पोलिसाचा धाक दाखवून जर या गोष्टी थांबवणार असेल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक ना एक दिवस आपल्या देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक दिवस बेरोजगार रस्त्यावर येणार आहे, माझे शेतकरी रस्त्यावर येणार आहे, या सगळ्या गोष्टी रस्त्यावर येणार आहे. आणि पाठिंबा आता मी गेल्यानंतर खांद्याला खांदा लावून बसणार आहे तिथं सुद्धा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.